नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अंडा करी बनवणार आहोत। अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। ही अंडी उकडून घेतलेली आहे आपण। त्याला छान असं चाकूच्या साहाय्याने काप देऊन घ्यायचे आहेत। 6 ते 7 अंडी घेतलेली आहे आपण। 5 ते 6 व्यक्तींसाठीची भाजी करणार आहोत आपण आज। आता हे एक एक करून समान अंतरावर काप देऊन घेऊया आपण। हे मसाल्यासाठी लागणारे साहित्य आहे कांदा, टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर, लसूण, आलं घेतलेला आहे आपण, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि काजू लागणार आहे आपल्याला। कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आपण। आता हे अंडे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे फार छान याची टेस्ट येते आणि हे एकदम सॉफ्ट होत नाही भाजीत टाकले की। अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळदी पावडर टाकले आपण। थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीपुरतं आणि हे छान 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये, म्हणजे मिठाचे आणि मसाल्याचं टेस्ट आतपर्यंत लागते। आता हे फ्राय झालेले आहे, आपण साईडला ठेवून घेऊया। आता पॅन मध्ये आपण मसाला भाजून घेऊ। 2 कांदे घेतलेले होते आपण उभे चिरून, ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे। थोडंसं तेल टाकू, तेलामुळे पटकन कांदा सॉफ्ट व्हायला मदत होते। 2 ते 3 मिनिटं आपण कांदा भाजून घेऊया। याला फारही आपल्याला जाळायचं नाहीये, फक्त याचा सॉफ्ट झाला की आपण यामध्ये हिरवी मिरची टाकली 3, 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे, 1 इंच आलं, 10-12 काजू घेतलेले आहे आपण येथे, ते सुद्धा टाकून घेऊ। 1 टोमॅटो टाकू। हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून घेतलं होतं, म्हणजे टोमॅटो सॉफ्ट व्हायला मदत होते वाफेवर। आता हा मसाला आपला बनवून तयार आहे, काढून घेऊया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये। हा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतरच आपण याची पेस्ट करणार आहोत। आता ही कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर आपण, आणि थोडासा पुदिना टाकून घेऊ। पुदिन्यामुळे फार छान टेस्ट आणि स्वाद येते भाजीचा। आता ही फाईन पेस्ट आपली तयार आहे। आता पॅन घेतला आहे आपण, थोडंसं तेल टाकून घेऊ। 2 मोठे चमचे तेल घातले आपण यामध्ये आणि गरम मसाले टाकू। 2 तमालपत्र आहे, 1 काळी विलायची आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आपण आणि 4 काळी मिरी घेतली आहे। आता हे छान फ्राय झालं की हा मसाला आपण पेस्ट करून घेतलेला यामध्ये टाकून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला याला छान असा फ्राय करायचा आहे। साईडनी तेल सुटायला लागलं की समजून घ्यायचं आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे। याला 3 ते 4 मिनिटं लागतात। आपला मसाला किती आहे यावर सुद्धा याची वेळ कमी जास्त होऊ शकते। गॅस आपल्याला मीडियम आचेवर ठेवायचा आहे। हे बघा, छान असा मसाला आपला फ्राय होत आहे, साईडनी तेल सुटायला सुरुवात झाली। आता हे पावडर मसाले टाकून घेऊया। प्रत्येकी 1 चमचा धना जिरा पावडर, लाल तिखट आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, काळा मसाला आहे, गरम मसाला 1 चमचा घेतलाय आपण आणि पाव चमचा हळदी पावडर टाकून घेऊ। आपल्या आवडीचे कुठलेही मसाले आपण यामध्ये टाकू शकतो। चिकन मसाला सुद्धा मी 1 चमचा यामध्ये टाकला आहे, त्याने सुद्धा याचा स्वाद भाजीचा फार छान येतो। बटर टाकून घेतलंय आपण 1 चमचा, बटरमुळे छान क्रीमीनेस येतो। कस्तुरी मेथी घेतली रोस्ट करून, ही सुद्धा टाकून घेऊ आपण बारीक करून, यामुळे फार छान सुगंध येतो भाजीचा आणि टेस्टही फार छान लागते। हे बघा, छान असं तेल सुटलेलं आहे साईडला। तर मीठ टाकून घेऊ चवीपुरतं आणि हे गरम पाणी घेतलंय आपण। गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला छान तर्री येते, थंड पाणी टाकायचं नाहीये इथे आणि छान उकळी फुटलेली आहे आपल्या भाजीला। 1 ते 2 उकळ्या काढल्यानंतरच आपण हे फ्राय केलेले अंडी यामध्ये टाकून घेऊ। अंडी टाकल्यानंतर 1 उकळी काढायची आहे आपल्याला। झटपट आपली भाजी बनवून तयार होते। थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आपण मुठभर। हे बघा,
फार वेगळ्या पद्धतीने आपण अंडा करी तयार केलेली आहे। छान अशी तर्री आलेली आहे, आपल्याला दिसत असेल भाजीला। नक्की ट्राय करा रेसिपी। काढून घेऊया आपण बाउल मध्ये सर्व भाजी। आता ही भाजी आपण भाकरी सोबत, भातासोबत, चपाती सोबत, कशाही सोबत फार छान लागते। नक्की ट्राय करा रेसिपी। कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल। धन्यवाद।